तर भरपूर दिवसानंतर वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज आम्ही दोघं पण निघालो आहे, म्हणजे पूर्ण फॅमिली निघालो आहे एकविराईच्या पालखीच्या दर्शनाला. म्हणजे पनवेल कोळीवाड्याचा मान होता यंदा. सो आम्ही पण विचार केला जाऊया. मग आम्ही रात्रीच निघालो. आम्ही आमच्या लेडीज पार्टीची वाट बघत होतो. मग त्या आल्यावरती आम्ही सगळेजण निघालो. जाता जाता इथे थांबलो. तर इथे मस्त शिवाजी महाराजांची टोपीची स्टॅच्यू होता. ते बघितलं. त्यानंतर पुढे गेलो. पहिला गेलो कालभैरव मंदिर जिथे होतं तिथे, कारण की सगळ्या पालख्या तिथेच होत्या. सो आम्ही सगळ्या पालख्यांचे दर्शन वगैरे करून घेतले. ही होती पनवेल कोळीवाड्याची पालखी. खूप छान होती. भरपूर जल्लोष चालू होता. लोक नाचत होती, बँडबाजा वाजत होता. त्यानंतर मी पण पालखीचे दर्शन करून घेतले. मग मंदिरात आलो. मंदिरात पण दर्शन वगैरे करून घेतले. बँडबाजा बाहेर वाजत तर हे इथेच नाचायला लागले बघा. मग इथे पण एक देवीला आणलेलं भेट घडवायला, मग ते पण आम्ही बघितलं. त्यानंतर दर्शन वगैरे करून घेतले. बाहेर बघा किती सारी गर्दी होती. फटाके वगैरे वाजत होते मस्तपैकी. खूप छान माहोल होता तिकडचा. बघा गाईस कसले मस्त सजावट केली आहे यंदा पनवेल कोळीवाड्याची. पण त्या फटाक्याच्या नादात तिथे थोडीशी आग पण लागली, पण ते नंतर त्यांनी सगळ्यांनी मिळून मिटवली पण. मग त्यानंतर आम्ही एकविरीला जायला निघालो. तिकडनं दर्शन वगैरे करून मग एकविरायाच्या दर्शनासाठी आलो. बघितले तरी तर पण भरपूर गर्दी होती. मग खाली दर्शन वगैरे करून घेतले. मग आम्ही वरती गडावरती गेलो. पण तिकडे जाताना जास्त नेटवर्क पण नव्हतं आणि माझ्या मोबाईलला चार्जिंग पण नव्हती. सो तिथे काय जास्त शूट पण नाही केलं. मग आम्ही यायला निघालो खाली. तर किती मस्तपैकी पूर्ण आपलं म्हणजे सगळी घरं दिसत आहेत मस्त छानपैकी. मग येता येता सकाळ झाली आम्हाला. बघा कसं मस्तपैकी फॉग आला आहे बाहेर. माझी तब्येत सध्या बरी नाही आहे, सो त्यामुळे आपले ब्लॉग्स येत नाही आहेत. माझ्या आवाजावरनं तर समजतच असेल. मग जाता जाता घरी मी सगळं माझं ज्वेलरी काढून घेतलं, कारण की खूप हेवी होत होतं. मग आता जातो घरी. आता भेटू आपण उद्या. पण जाता जाता इथे एवढी ट्रॅफिक होते ना की उद्या काय होणार आहे एकविराई गडावरती, किती लोक जातील किती नाही काय माहिती. आजच्यासाठी एवढंच. भेटूया आता उद्या. बाय बाय.